नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. राजकीय आखाड्याची सुरुवात मी अशी केली या कार्यक्रमासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील तानाजी नामदेव कट्टे यांच्याकडे आलेलो आहे. त्यांना सर्वजण भाऊ म्हणतात. खरं तर भाऊंच्याकडे बघितल्यानंतर गोंदवले सहज मान तालुक्यातील अनेक लोकांना प्रश्न पडतो की भाऊने राजकीय आखाड्यात का उतरावं आणि राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर भाऊनी विविध राजकीय कामं कशा पद्धतीने केली, अशा विविध प्रश्नांची उत्तरं आज आपण भाऊंच्याकडून घेणार आहोत. भाऊ, राजकीय आखाड्याची सुरुवात या कार्यक्रमात तुमचं सर्वप्रथम स्वागत. आणि सर्वांना पडलेला प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे तुम्ही या आखाड्यात का उतरला? धन्यवाद. माझं शिक्षण 10वी झालेलं आहे. 10वी पर्यंत शेती हा आपला वडिलांचा व्यवसाय आहे माझा. पण काहीतरी वेगळं करावं असं वाटलं आपल्याला, म्हणून आपण या राजकारणाकडे वळलो. आपलं उद्योग आहे, धंदा आहे, म्हणजे क्रशर आहे, वीटभट्टी आहे, आपलं सगळं आहे. परंतु कायम आपण हे करणारच आहे. काहीतरी नवीन करावं, काहीतरी सेवा करण्याची संधी मिळावी लोकांची, म्हणून आपण या राजकारणात आलो पुढं. योगायोगानं म्हणजे सोसायटीचं इलेक्शन लागलं. त्यात गावाने आपल्याला ही केली, म्हणजे उत्तेजन दिलं की उभं राहावं असं, म्हणून सोसायटीला पहिल्यांदा उभं राहिलो मी. त्याच्यानंतर पॅनल उभं राहिलं. एक होतं देशमुख साहेबांचं पॅनल, शेखर गोरे पॅनल, एक होतं जयकुमार गोरेंचं पॅनल. शेखर गोरेंच्या पॅनल मधून मी उभा राहिलो सोसायटीला. अटीतटीचा सामना झाला, त्यात निवडून आलो मी सोसायटीला. मला पहिल्यांदा चेअरमन होण्याचा मान दिला पार्टीनं. यानंतर एक 6 महिन्यात पंचायत समितीचं इलेक्शन लागलं. त्याच्यामध्ये मी प्रयत्न केला समजा, आणि मला शेखर गोरे राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली. मी लढलो. गावातला प्रतिस्पर्धी होता. अटीतटीचा सामना झाला. 8-10 गावं होती त्यात, म्हणजे पंचायत समितीच्या गणामध्ये. तर घासून निवडून आलो, म्हणजे अगदी काटावर 85 मतांना फक्त निवडून आलोय मी पंचायत समितीला. त्याच्यानंतर अशी सुरुवात झाली की आरक्षण होतं बीसीचं, पहिल्यांदा सभापतीचं. त्यात बीसीचं असल्यामुळं पहिल्यांदा पाटोळे सभापती झाले. उपसभापती होण्याचा मान आपल्याला मिळाला नाही, पहिल्यांदा दुसऱ्याला मिळाला मान. नंतर 2.5 वर्षानंतर आपल्याला संधी निष्ठच मिळाली, म्हणजे अशी उपसभापतीचा मान मिळाला. सभापती होण्याचा मान यशवंतराव माने महाराज यांना 1962 साली मिळाला होता, ओपन मध्ये खुल्या वर्गातला. त्याच्यानंतर हा मान मलाच मिळाला आहे, म्हणजे सभापती उपसभापती नंतर सभापती होण्याचा खुल्या वर्गाला. भाऊ, तुम्ही उपसभापती झाला, पण त्यावेळेला निवडणूक लागली होती का उपसभापती पदासाठी? उपसभापतीसाठी निवड लागलेली होती. किती अर्ज आले त्यावेळेला? 2 अर्ज होते. बरं, कुणाकुणाचे होते ते? 2 होते. माझा होता आणि एक तानाजी काटकर, बर, शेखर गोरे गटाकडून, आणि माझा होता देशमुख, प्रभाकर देशमुखांच्या गटाकडून. तर बहुमतानं मला 6 मतं मिळाली. मी निवडून आलो आणि उपसभापतीपदी विराजमान झालो. भाऊ, सर्वांनाच एक प्रश्न पडलेला आहे, आणि तो प्रश्न आहे की भाऊ जर राजकीय आखाड्यात नसते तर, या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने आपल्याकडे होतं? आता मग मी शेती करत होतो, उद्योग होते माझी ओळख काय मर्यादित गावापुरतीच होती. पण आता कसं होतंय, वेळ आली राजकारणात येण्याची, म्हणून माझी तालुक्यात ओळख झाली. आता जरी मी कुणाला ओळखत नसलो तरी अख्खा तालुका मला ओळखतो सभापती म्हणून, असं होते ना, अशी ओळख झाली ना. राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर मला कसं झालं, लोकांचा संपर्क आला. आपल्या बरोबर किती लोक आहेत, आपण काम करताना आपल्या बरोबर आहेत का मागं काय, ही सर्व म्हणजे ह्याची मला पोचपावती मिळाली. म्हणजे लोक आपल्या बरोबर आहेत, यात आपल्याला बरं वाटलं, समाधानी वाटलं. भाऊ, भविष्यात जर निवडणुका लागल्या तर त्या निवडणुकीच्या मैदानात तुम्ही असणार का? असणार की. आपण समजा काय पक्ष आपल्याला काय म्हणेल का नाही, आपण ज्या पक्षाबरोबर आहे ते म्हणतील त्याच्याबरोबर आपण असणार आहे. उमेदवार बी असू शकतो. काय राजकीय आखाडीची सुरुवात मी अशी केली या कार्यक्रमात आपल्याला भाऊनी
ते कसे उतरले हे सांगितलेलं आहे. आणि भविष्यात जर निवडणुका लागल्या तर त्या निवडणुकीच्या मैदानात उमेदवारी असेल असे आपल्या मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे. भाऊनी सोसायटीचं चेअरमन आणि मान पंचायत समिती सभापती पद या दोन्ही पदावर काम केलेलं आहे. भाऊंच्या राजकीय वाटचालीस मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा. आणि मानदेश भूषण यूट्यूब चॅनलला त्यांनी माहिती दिल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद.